पाणी कसे काय ह्याच्यात पाण्यात पोल्ट्री फार्म वर सगळं फ्रेश असणार. आता ते सगळं सामान तयार झालेलं आपलं गावठी गँगचं गावठी झालंय. कसं झालंय शेट मस्त नंबर लाग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज होतं जरा आज असाच आमचा ऑफ डे होता, काय काम बिम ना आम्हाला. तर आम्ही ठरवलं आज जायचं वायला. वायमध्ये आता रोहित आपलं नियोजन घेणार आहे, काहीतरी लिटल नियोजन घेणार आहे. ते पण दाखवलं तुम्हाला, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि चला आता जाऊ डायरेक्ट वायला निघतो आम्ही इथून. मी अभय आणि मानस तिकडे इथून जाणार आहे साताऱ्यातनं वायला. आणि रोहित आणि आदित्य ते तिथंच वायमध्ये आहेत. तिथं आता बहु काय नियोजन होतंय तुम्हाला पण दाखवलं, चला येतो. तर मित्रांनो आता आपण पोचलोय जस्ट बावधन गावात पोचलेलो आहे. बऱ्याच लोकांना आता जस्ट रिसेंटली ह्या गावची यात्रा झाली. खूप मोठी यात्रा असते इथं, बावधनचं बगाड म्हणून यात्रा असते. तर आता आपण त्या मंदिरात आलेलो आहे, काळ भैरवनाथ मंदिर बावधनमध्ये. आता इथं जाऊन पहिले दर्शन घेऊया भैरवनाथाचं. आलोय तर दर्शन घेतलं पाहिजे, कारण आम्हाला बगाड दिवशी यायला जमलं ना, यात्रे दिवशी. तर आता आम्ही जाऊन आतमध्ये दर्शन वगैरे घेतो आणि परत भेटतो बाकीच्या लोकांना, रोहितला वगैरे. आता आपण आलोय रोहित शेठ भोसले यांच्या घरी. रोहितच्या घरी आता बघतो काय काय सामान विमान घेतले, रोहितने काय अरेंजमेंट केले आणि मग बाटली भरती काय विषय. पाणी कसे काय ह्याच्यात पाण्यात सब्जा कशासाठी सब्जा प्यायला पाहिजे. हेल्थ कॉन्शियस वॉटर इंटेक करते. चला तर मित्रांनो आता आपण पोचलोय रोहितच्या पोल्ट्री फार्म वर. रोहितचं इथं भलं मोठं असं इकडे एक पोल्ट्री फार्म आहे, इकडे एक पोल्ट्री फार्म आहे. आता काहीतरी नियोजनाला उचलायचं आणि इथनं जायचं, निघायचं कुठेतरी नियोजन मारायचं काहीतरी. तर मित्रांनो आता आपण रोहिणीच्या शेतात कांदा सगळं ऑर्गॅनिक खायचं आपण. आता हे गावाकडची पार्टी म्हणजे असत. आता कांदे काढले रोहिणी त्यांच्या शेतातनं फ्रेश माल काढलेला आहे. सगळं कांदा लिंबू सगळं मटेरियल, जे काय मटेरियल लागेल ते आपल्या रानातलं आपलं सगळं. बागायतदार म्हणतात ओनली रोहित भैया भोसले. नाही बागायतदार आम्ही. जरा इथं टाक लवकर, नको टाइमपास करू की. तोड सगळं काही जे असणार आहे आजचं नियोजन, तोड ना लवकर. सगळं फ्रेश असणार आहे, तुम्ही बघू शकता. सगळं ऑर्गॅनिक काय सुद्धा रानात डायरेक्ट कांदा घेऊन लगेच सगळं घेऊन. आणि हे काय स्प्रिंग ओनियन आहे वरचं, फ्राईड राईस मारायचा डायरेक्ट. आता आपण इकडं दुसऱ्या फार्मवर आलेलो आहे रोहितच्या इकडं. रोहितचं जुनं घर, रानातलं घर रोहितच्या रानातलं घर. इकडं आता आम्ही शोधायला आलोय, लिंबू शोधायला आलोय. लिंबू भेटतात का बघू, जाऊ. लिंबूचं झाड बघा, त्याला लिंबू तर काय भेटलं नाही, पण आता इथून आम्ही कैरी घेऊन जाणार आहे. कैरी आंबट कैरी घेऊन जाणार आता आम्ही. रोहित काय ट्राय मोठ्या कैऱ्या काढ पण. ओके एक निघलेली आहे. तर आता इथे सगळं सामान तयार झालेलं आपलं. इकडे टोप पण आलेला आहे, इकडे सगळं सामान आहे. चला आता जातो इथं आता डायरेक्ट कुठेतरी. मित्रांनो फायनली आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे, जिथं आपल्याला काहीतरी रेसिपी बनवायची. असं काहीतरी लोकेशन आहे मस्तपैकी, असं पाणी वगैरे एकदम झारा वगैरे. इथं आता चूल वगैरे बनवणार आणि इथं आपली बिर्याणी बनवणार. आबाईने आणलेला बाटला एवढा मोठा, कुठे ठेवायचं उंचीवर पाणी काढायचं, गाडी ठेवते डायरेक्ट. चला आता बनवतो आणि डायरेक्ट तुम्हाला रेसिपी पण दाखवतो कशी बनवतो आम्ही, काय विषय. चला घेऊन येऊ, चला चल घेऊन आता घेऊन येतो लाकड समोर. लोकेशन बघा तुम्ही, एक नंबर. असं मॅन वर्सेस वाईल्ड सारखी फिलिंग यायला लागली इथं. पूर्ण पाणी वगैरे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. इथं चूल वगैरे मांडायची चालू आहे विषय. एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहे आज. गावठी गँगचं गावठी नियोजन 100% मध्ये. आणि गावठी रेसिपी पण दाखवतो तुम्हाला काय काय विषय होतो. पाणी बिणी एकदम स्वच्छ पाणी, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी, खालचं सगळं दिसते पाण्यातून. चला आता आम्ही चूल वगैरे बांधतो, जरा लाकडं वगैरे जमा करतो. असं पण आता गॅस बंदीमुळे सगळे चूलवर शिफ्ट झालेत, मग आम्ही पण थोडा आता चूलवर शिफ्ट होतो. चला आपल्याला कांदा कापायचं काम दिलेलं आहे आपल्या आचार्याने. आपले शेफ आहे, मास्टर शेफ अभय भोसले यांनी आपलं आता कांदा कापायचं काम दिलं. आता आपण कांदा कापणार आणि इथं आता आग वगैरे लागलेली आहे चुलीला. आता साहिलला मी काम सांगितली होती कांदा चिरायची, तर ते बघा आपल्या डोळ्यातनं पाणी येते, त्यामुळे आपण आता चष्मा लावलाय, जुगाड लावलाय काहीतरी. लय डोळ्यातनं पाणी येते कांदा चिरताना. शाबास बेटा, आपल्या शेफ कुकने सांगितले आपल्याला कांदा चिरायला.
ते असं उभा कांदा चिरून घ्यायचा. आणि इकडे आदित्य बुरसे वगैरे सगळ्यांची कामं चाललेत. काल पाऊस आल्यामुळे जरा अडचण नाही. लाकडं सगळे आमची ओली झाले त्याच्यामुळे अवघड झाले. व्ह्यू बघू शकता इथं नदी काठ आहे मस्त पैकी. आता आबाळ आले बघू काय होतंय. तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला टोपामध्ये काय टाकायचंय? तेल टाकायचंय. टोपामध्ये आपल्याला तेल टाकायचंय. तर मित्रांनो आता दुसरे प्रोसेस मध्ये आपल्या इथं कांदा टाकायचाय टोपामध्ये. ह्या टाकला आपण खड्या मसाला. खड्या मसाला टाकून कांदा एकदम असं ब्राउनिश होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचाय. कांदा एकदा ब्राउनिश झाला की आपण पुढचे प्रोसेस मसाले वगैरे त्यात टाकायचे. आता खड्या मसाला आणि ते कांदा आपण भाजून घेऊया. आता आपण ह्यात टाकले खोबऱ्याचं काय खोबऱ्याचं ते मसाला खोबरं बारीक करून टाकलेले खोबरं बारीक करून ह्यात केलेलं होतं ते टाकले. आता एकदम आता चालू आहे सगळं कांदा वगैरे भाजायला चालू आहे. आलं लसूण पेस्ट घ्या. आलं लसूण पेस्ट घ्या तिथली. आपण इथं घरचा मसाला टाकलेला आहे वाटून वगैरे आणलेला. आलं जिरं नाही आलं लसूण पेस्ट आणि कुठला खोबरं कोथिंबीर बारीक करून आणले ते टाकलेलं. आता थोडं मसाला पण टाकायचा. आता चिकन टाकले आणि पाणी ओतले शिजायसाठी. मसाले बिसाले सगळे टाकले चिकन टाकले आणि पाणी टाकले. आता सगळं शिजवणार आणि आपला जा लावायचा बंद नुसतं भागायचं. तुम्ही कुणाशी बोलता नक्की? कुणाशी बोलता? हे आमचे ऑडियन्स आहे. कुठे आहेत मला दिसत नाही. ती अनविजिबल आहे. अनविजिबल आहेत. आता हे चिकन कौल फ्राय बनवण्यासाठी आपल्याला इथं पहिले चिकन 65 मसाला टाकून घ्यायचंय आणि चिकन 65 मसाल्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायचंय. दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे ह्यात टाकायचं आपल्याला एक अर्धा लिंबू पिळून टाकायचंय. तिसरं इन्ग्रेडियंट म्हणजे ह्यात आपल्याला अंड फोडून टाकायचंय. चिकन मसाला आपण इथं तेल वगैरे टाकून कौलला आता चिकन फ्राय करायला टाकलेलं कौलावर. असं तुम्ही सगळ्या पद्धतीने तेल वगैरे टाकून एकदम तेलात असं हे करून चिकन शिजवायला टाका. हे 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतं. एकदम सिंपल अँड सोबर मध्ये रेसिपी. तुम्हाला असे गोल्डन होईपर्यंत असे भाजून घ्यायचे ते बघा. ते असं तुम्हाला असं ब्राऊन कलर दिसला थोडेसे म्हणजे असे करपल्यासारखे करून घ्यायचे म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस येतो. एक नंबर वाटतं असं खायला. आणि आता एकदम बेस्ट झालेलं आहे कौल फ्राय आपलं. त्याची रेसिपी फक्त मानस भाऊ कडे तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मानस भाऊचं चॅनल आहे मानस अवसरे ब्लॉग्स. त्याकडे जाऊन बघा किंवा त्याला डीएम करा डायरेक्ट रेसिपीसाठी. बघा हे असं जोपर्यंत हा कलर येत नाही ना तोपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं. 100% मीठ कमी वाटते. मीठ कमी वाटते? नाही माझं मीठ टाकलंच नाही आपण. माझं चांगलंच वाटते. चांगलं झालंय फक्त जरा मीठ कमी. ओके काय कसं झालंय शेट? मस्त. अजून काय प्रतिक्रिया? अजून काय तुमची प्रतिक्रिया? तिकडची वाट बघतोय आता. तिकडची वाट तिकडे होईल. टेन्शन ना घेऊ तुम्ही. या कौल फ्राय खायला तुम्ही पण खावा. जे कौल फ्राय केल्यानंतर ना त्यावर लिंबू पिळलं एक नंबर लागतं. आता खाऊन बघितलं. आमची बिर्याणी पण होईल थोड्या वेळात. बघूया कसं लागतं तुम्हाला सांगतो. बिर्याणी पण तयार झालेली इथं शेफ आबाई भोसले यांच्या मार्फत. पूर्ण आणि इथं लोचा असं झालंय की आता आभाळ वगैरे आलेलं आणि पावसाची दाट शक्यता वाटते. आता पावसाचं कसं काय होतंय काय माहित नाही. बघू देवाला प्रार्थना करू की पाऊस बिऊस पडू नये. कारण आता आम्हाला जेवून जायचंय इथून साताऱ्याला. तर बघू कसं काय होतं. जेवण तर होईल आमचं पावसाच्या आत वगैरेच पण पाऊस पडणार नाही एवढा. थोडंसं ढग आहे असं जास्त काय असं नाही. पण बघू आता पुढे काय होतं दाखवलं तुम्हाला. सगळे तयार तर झालेले दाखवले. चला आता सगळे आता इथं जेवाय बसलेले आहेत. कारण आता आमचं जेवण झालंय सगळं. आता एवढी बिर्याणी राहिलेली आहे कारण टाइम खूप झाला असल्यामुळे कोणाला भूक पण म्हणजे अशी जास्त नव्हती आणि एवढा बिर्याणी राहिलेली. आता एवढी बिर्याणी या दोघांची एन्जॉय. डॉगेज भाई 2 डॉगेज भाई आता एन्जॉय करणार आहे. तर आता आपण इथं पार्टी केली तिथं आपण पार्टी केली सगळे. हे बघा आपण बघू आता ही चूल आहे आपली. आता इथं सगळं क्लीन वगैरे केलेलं आहे आम्ही. आता हे कांद्याचं वगैरे पडलेलं आहे पण ते काय ते मातीमध्ये होऊन जातं. प्लास्टिक वगैरे आम्ही एक पण सोडलेलं नाही. तुम्ही पण कुठं पण पार्टीला गेला तर असं साफसफाई करायची. हो 100%.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे डोम धरणाला. डोम डॅम म्हणतात त्याला. तिथं आपण आलेलो आहे आता. एकदम चिल अँड रिलॅक्स पॉइंट आहे इथं. वाई, महाबळेश्वर हे आजूबाजूच्या लोकांसाठी एकदम असा इव्हिनिंगसाठी एकदम चिल अँड रिलॅक्स पॉइंट आहे. सर्वजण येतात अशा आपापल्या गाड्या वगैरे घेऊन असं मस्तपैकी इथं चिल अँड रिलॅक्स. बरेचसे असे वॉटर ॲक्टिव्हिटीज, हॉर्स रायडिंग, परत कॅमल राईड, परत बैलगाडा शर्यत म्हणजे बैलगाडा राईड आणि इथं बरेच काय काय म्हणजे एकदम असं आपल्या मुंबईला कसं चौपाटी वगैरे असते तशा टाईपमध्ये इथे केलेलं आहे. आणि इथे चिल अँड रिलॅक्स पॉइंट, वॉटर ॲक्टिव्हिटी, जहाज वगैरे असतं सर्व, स्पीड बोट वगैरे सर्व आहे. आणि इथं थोडेफार आम्ही पण जरा चिल करतो, फोटो वगैरेच काढतो आणि इथनं निघतो साताऱ्याला. होते असे फोटो काढायचे होते त्याला. असं हार्टमधून फ्रेम दिले आणि इकडे बुरशी हार्ट फ्रेम दिली इकडे बुरशीला. आपल्याला पलीकडे जायचंय कारण इथं बघा तुम्ही बघू शकता का नाही माहित नाही. इथं बदक आहेत, लय बदक आहेत. पण इथं बघा असं परत चाललंय. आबाई दगड टाकून सांग इथं काय विषय होतो. आम्ही येतो इथून, आम्ही दगड टाकून जाण्याचा प्रयत्न करणार होतो. दगड टाकून जाण्यासाठी ते मार्ग बनवणार होतो, पण दगड टाकलं काय होतं बघा. हा बघा डायरेक्ट दगडच आतमध्ये जातोय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. लास्ट सीन मध्ये तुम्हाला चिखल दाखवलं तिथं. रोहितने अनएक्सपेक्टेडली दगड टाकला तिथं आणि सगळा चिखल बाईच्या आणि माझ्या अंगावर उडालेला आहे. सगळं आमचं शर्ट बिर्ट असं सगळं चिखल आमच्या अंगावर. हे बघा माझं पण हालत तीच झाले. चिखल वगैरे सगळं रोहितनं आमच्या अंगावर चिखल गेलेला आहे. जाऊ दे आता. आम्हाला मेट्रोला जायचं होतं पण सगळं गंडवून टाकलं. जाऊ दे आता. काय अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. तुम्हाला कळत असेल मी टी शर्ट आता उलटा घातलाय कारण ह्याच्या आतमध्ये चिखल उडवलाय सगळं. त्यामुळे आपण जुगाड करून टाकतो टी शर्ट उलटा घातलेला डायरेक्ट. असं काय तर करावं लागतं. जाऊ दे आता. काय मित्रांमध्ये आलोय त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, ते इग्नोर करायचे असतात. काय बोलायचं तुम्हाला? काय आता आम्ही काय नाही बोलू शकत या बाबतीत. जा, टोपी आमची खराब झाली. जाऊ दे. तर मित्रांनो आता आपण रोहिणीच्या घरी पोहोचलेलो आहे. सगळे सामान रोहिणीच्या घरी डिलिव्हर केलेलं आहे. आता इथून मी आबाई आणि मला जाणार डायरेक्ट साताऱ्यामध्ये घरी जाणार डायरेक्ट. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आता मी इथंच एंड करतो. इथं मुळे दाखवण्यासारखं काय नाही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अजून असे नवीन व्हिडिओ हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आम्ही आता पुढचा व्हिडिओ काय करू किंवा नवीन तुमच्याकडे काय चॅलेंज असेल ते सुद्धा आम्हाला सांगा की तुम्ही कमेंट करा. एखादं चॅलेंज तुमच्याकडे असेल तर आम्ही ते नक्की करायला ट्राय करू. तर चला आतापर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.